हाय मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग असणार आहे तो म्हणजे कारला स्पेशल। आज मी तुम्हाला दाखवणार कारली फ्राय कशी करतात आणि ते डाळीसोबत डाळ भात आणि पापड त्याच्यावर भाजीच्या ऐवजी आपण कारली फ्राय करून खाल्ली ते एक नंबर लागते। त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिले कारली आहेत ना ती सोडून द्यायची, त्याचं वरचं जे आवरण आहे ते काढून घ्यायचं। सगळं पूर्ण काढायचं। तर इथे आपले कारले कटिंग करून झाल्याच्या मधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मीठ टाकून पूर्ण चोळून घेणार, ज्याला करवट पण आहे पण निघून जाईल। पूर्ण चोळून घ्यायचं आहे कारल्यांना। एखादी बी राहिली असेल तर काढून टाकायची आणि पूर्ण स्मॅश करायचं। चोळून हे बघा असं चोळून एक 10 मिनटं 15 मिनटं ठेवून द्यायचं चांगलं पुरत। आणि 10-15 मिनटाच्या नंतर त्याच्यात मी हळद पण टाकते थोडी। तर आता इथे आपलं तेल तापलेलं आहे, तुम्हाला बोलल्याप्रमाणे 15 मिनटं झालेली आहेत। तर आता मी ही कारली फ्राय करणार आहे, तुम्हाला दाखवते मी फ्राय कशी करते आणि कुरकुरीत कशी लागतात ते पण दाखवते तुम्हाला। मस्त एकदम मीडियम गॅसवरती चांगली परतून घ्यायची त्यांना, खूप छान लागतात खायला। ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही त्याने अशी भाजी करून ट्राय करू शकता, खायला एक नंबर लागते। पूर्ण असे कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि लाल व्हायला पाहिजे। गॅस जास्त फास्ट पण नाही करायची, मीडियम याच्यावरती फ्राय करायची आपल्याला। इथे आपली कारल्याची भाजी फ्राय करून झालेली आहे, तर एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर तुम्ही पण ट्राय करा भाजी। आणि कारल्याच्या भाजीविषयी सांगायचं तर कारल्याची भाजी ही एक आरोग्यदायी आणि चवीला जरी कडू असली तरी गुणधर्माने परिपूर्ण असलेली भाजी आहे। या भाजीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचन प्रक्रिया सुधारित राहते। त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही महिन्यातनं नक्की एकदा तरी खा। भले तुम्हाला हप्त्यातनं नाही आवडत तर महिन्यातनं तरी नक्की एकदा ट्राय करा। भाजी नाही करून आवडत तर भजी करून खा, पण नक्की खा। आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू।